नमस्कार, मी स्मिता आणि मी सुजाता. एस कुकिंग चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण चिकन टिक्का मसाला ही डिश करतोय आता. आणि अर्थातच त्याच्यासाठी आपण चिकन घेतलेलं आहे, ते पहिल्यांदा मॅरिनेट करणार आहे. तर त्याच्यासाठी आपण घेतानाच आता नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे. म्हणजे काय होतं की ह्याच्यातच आपण मॅरिनेशन करणार आहे आणि नंतर याच नॉनस्टिक पॅनमध्ये आपण हा चिकन जे आहे ते शिजवून घेणार आहे. तर त्याच्यासाठी आता आपण इथे अर्धा किलो चिकनचे पीसेस घेतले आणि असे फ्लॅट चौकोनी पीसेस बोनलेस घेतलेत, म्हणजे बोनलेस घेतले. हे अशा पद्धतीचे एकदम फ्लॅट असे पीसेस करून घेतलेले आहेत. आणि आता चिकन जे मी नेहमी आपण जेव्हा आणतो तर तेव्हा 2 वेळा धुवून घ्यायचं आणि एका कॉटनवरती त्याला प्रेस करून घ्यायचं. म्हणजे जे काही पाणी आपण धुतलेलं असतं ते सगळं एक्स्ट्राचं पाणी जातं. अदरवाईज काय होतं की जेव्हा आपण मॅरिनेशन करतो आणि जर त्याच्यामध्ये धुतलेलं पाणी राहिलेलं असेल तर ते पाणी सगळं त्या मसाल्याबरोबर सगळं निघून जातं. तर त्यामुळे ही एक टीप अगदी महत्वाची आहे की जेव्हा चिकन आपण धुतो तर त्यावेळेला ते कॉटनवर थोडंसं टिपून घ्यायचं आणि त्यातलं पाण्याचा एक्स्ट्रा जो अंश असतो तो सगळा काढून घ्यायचा. तर आता आपण 1 बाय 1 त्याच्यामध्ये मॅरिनेशनचं सगळं साहित्य घालूया. त्याच्यासाठी आपण अगोदर व्हिनेगर लावूया, म्हणजे थोडासा जो त्याचा स्मेल असतो चिकनला वगैरे तो अगदी कमी होतो आणि त्याची टेस्ट पण छान येते. तर आपण व्हिनेगर किंवा तुम्ही लिंबू पिळलात तरी पण चालेल. तर आपण 1 चमचा व्हिनेगर घालतोय आणि 1 सपाट चमचा पण मीठ घालतोय आणि ते सगळं छान असं त्याला लावून एक 10 मिनिटासाठी ठेवतोय. अगदी व्यवस्थित त्याला असं चोळून चोळून म्हणजे लावायचं व्हिनेगर आणि मीठ, जेणेकरून त्या प्रत्येक पीसला सगळं लागलं पाहिजे. म्हणजे आज सुजाता आपल्या 2 डिश तयार होणार आहेत. एक चिकन टिक्का तयार होणार आहे आणि नंतर आपण चिकन टिक्का मसाला करणार आहे. व्हिनेगर आणि मीठ लावून एक 10 मिनिटच आपण ह्याला ठेवलं. आता याच पॅन मध्ये काय करूया, हे सगळं चिकन आहे ते थोडंसं बाजूला करून घेऊया आणि आपण दह्यामध्ये सगळं हे मॅरिनेट करणार आहे. तर याच पॅन मध्ये आपण साईडला दही घेऊया. तर आपण पाव कप दही घेतले आणि आपण दुधावरची साय घेतले 2 टेबलस्पून. तुमच्याकडे नसेल तर फ्रेश क्रीम वापरलं तरीही चालेल. हे थोडंसं इथे एकजीव करून घ्यायचं, हे सगळं दही आणि साय जे आहे ते. दही घेताना फक्त ताजं घ्यायचं, खूप आंबट नको, नाही तर परत टेस्ट थोडीशी बदलू शकते. आणि साईमुळे काय होतं की क्रीमी होतं आपलं चिकन. तर त्यामुळे साय आणि दही हे आपण सगळं इथे आता एकत्र केलंय आणि आता ह्याच्यामध्ये आपण बाकीचं सगळे साहित्य घालून घेऊया. आलं पेस्ट आपण 1 चमचा घालतोय, लसूण पेस्ट 1 चमचा, मिरपूड अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, लाल तिखट 1 चमचा भरून घेतोय, ते थोडंसं आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तेल 1 टेबलस्पून, एक चमचा कसुरी मेथी, आणि आता हे सगळं पुन्हा सगळं स्पॅच्युलानी एकजीव करून घेऊया. आता इथे तुम्ही रंग घालू शकता किंवा स्किप करू शकता. जर रंगाचं लाल तिखट असेल तर रंग घालायची काही गरज नाहीये. आणि हॉटेल सारखं आपल्याला दिसायचं हवं असेल तर नक्की रंगाचा वापर करा. थोडासा खायचा रंग जो मिळतो तो घातला तरी चालेल. आणि इथं आपण थोडंसं 1-2 चिमूट आपण रंग घालूया. तो खायचा रंग मिळतो तो आपण घालतो इथे. छान सगळं हे एकत्र करून घेतला मसाला आणि आता मात्र आपण हे सगळं चिकनला लावून घेऊया. आणि ही गोष्ट मात्र आता हाताने करायची, म्हणजे ती व्यवस्थित त्या पीसेसना लागते. त्याच्यामध्येच आपण आता कांद्याचे चौकोनी पीसेस आणि सिमलाचे चौकोनी पीसेस घालतोय. हे आवडीनुसार घातले तरी चालेल. आपण 1 कांदा आणि 1 सिमल्याचे पीसेस घालतोय. आणि आता हे आपल्याला अर्धा तास, कमीत कमी अर्धा तास याला मॅरिनेशन करायचंय. आणि आता मॅरिनेशन होते, अर्धा तास होते तोपर्यंत आपण ह्याचा मसाला करून घेऊया. आपण ग्रेव्ही करून घेतोय. त्याच्यासाठी आपण 1 टेबलस्पून तेल घालतोय पॅन मध्ये. त्याच पॅन मध्ये आपण आता बारीक चिरलेला कांदा, आपण हा 2 कांदे मोठे आहेत, नाहीतर आपण 1 कप भरून कांदा चिरलेला घेतला तरी चालू शकेल.
आपण 1-2 मिनिटं कांदा हाय फ्लेम वरती फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंतच भाजून घेणार आहे. अगदी त्याला ब्राऊन कलर वगैरे काही करणार नाही, कारण आपण नंतर ती ग्रेव्ही भाजणार आहोत चांगली. त्यामुळे 1-2 मिनिटं आपण कांदा भाजून घेऊया. छान ट्रान्सपरंट झालेला आहे. तर आता ह्या स्टेजला आपण टोमॅटो घालतोय. 2 मोठे टोमॅटो. हे आपण हाय फ्लेम वरती 2 मिनिटं परत परतून घेऊया. 2 मिनिटं आपण टोमॅटो पण परतून घेतला. तोही अगदी मऊ झालेला आहे. तर ह्या स्टेजला आपण मगज बी घालतोय 1 टेबलस्पून. आणि काजूचे तुकडे 2 टेबलस्पून. ते परत 2 मिनिटं आपण छान परतून घेऊया. हे सगळं आपण घालून परत 2 मिनिटं परतलं. आता ह्या स्टेजला आपण गॅस बंद करतोय आणि थंड झाल्यानंतर आपण ह्याच्याचा पेस्ट करून घेऊया. आपलं मॅरिनेशनला ठेवून अर्धा तास झालेला होता, तर आपण हे शिजायला ठेवलंय. झाकून सगळं हलवून आपण ठेवलं होतं. तसंच आता आपण हे 5 मिनिटं झाकून शिजवून घेऊया आणि नंतर झाकण काढून मग आपण त्याला छान रोस्ट करून घेऊ. म्हणजे 5 मिनिटं आपण झाकून ठेवलं होतं चिकन. तर मस्त अगदी ते फुललेले सगळे पीस. आणि काय होतं, ह्याच्यापेक्षा जर आपण जास्त शिजवलं तर परत ते चिवटकडे येतं. म्हणून 5 मिनिटच आपण ते फक्त घड्याळ लावून अगदी 5 मिनिटं करायचे. मस्त असं हे फुललेलं आहे. अगदी इझी ह्याच्यामध्ये सुरी जाते. छान पीस शिजलेले इथे. तर आता आपण काय करूया, मोठ्या गॅसवरती सगळं आपण ड्राय करून घेऊया, म्हणजे ह्याला अगदी स्मोकी फ्लेवर येतो. तर आपण छान हे 5 मिनिटं परत ह्याला सगळं असं ड्राय करून. आणि हे पण थंड झालाय मसाला भाजलेला आपण, तर हा पण आता मिक्सरमध्ये ह्याची पेस्ट करून घेऊया. तर आता मस्त चिकन आपलं ड्राय होत चाललंय आणि आता आपण काय करूया, त्याला स्मोक देणार आहे आपण. म्हणजे ती ग्रेव्ही जी काही आहे ना ती मस्त स्मोकी लागते. तर त्याच्यासाठी आपण या गॅसवर कोळसा तापत ठेवूया. आणि टिक्क्यांना छान तेल पण सुटले आणि ज्युसी दिसतात. म्हणजे फार पण ड्राय करायचे नाहीत, नाहीतर मग त्यातला सगळा ज्यूस जो आहे तो निघून जातो. तर त्यामुळे आपण छान तेल सुटलेलं आहे, शिजलेला पण आहे आणि मस्त ड्राय पण झालेला आहे. ह्या स्टेजला मी गॅस बंद करते. आणि फक्त हा टिक्का म्हणून तुम्हाला खायचा असेल तर मग स्टिक मध्ये घालून छान रोस्ट करायचा. म्हणजे तो अगदी चिकन टिक्का, की म्हणजे स्टार्टर्स म्हणून पण आपण हे खाऊ शकतोय. कोळसा थोडासा लाल होऊन द्यायचा, म्हणजे त्याचा स्मोक छान बसतो. कोळशाचा गॅस आपण बंद करूया, कारण मस्त तापलाय. त्यासाठी आपण एक छोटी डिश ठेवायची मध्ये आणि त्याच्यावरती 1-2 थेंब तुपाचे घालूया. मस्त असा त्याला आता स्मोक तुपाचा लागणार आहे. अगदी 1-2 मिनिटं ठेवायचा. आपण स्मोक 2 मिनिटं दिलेलं आहे. तर आपण मस्त अगदी तूप किंवा तेल काही घातलं तर चालेल, पण तुपाने आणि छान त्याला स्मोक लागतो. आता हे आपलं सगळं तयार आहे आणि आता आपण ग्रेव्ही भाजायला घेऊयात. तर आपण ज्या कढईमध्ये आपण मसाला भाजला होता, मुद्दाम तीच कढई घेतलीये, कारण आपल्याला या ग्रेव्हीला स्मोकी फ्लेवर पाहिजेच आहे. आणि तो जो काही कांदा खाली लागला होता तर त्याचा सुद्धा मस्त त्या ग्रेव्हीला वास लागणार आहे. त्याच्यामध्ये आपण 2 टेबलस्पून तेल घालतोय आणि थोडंसं अगदी तेल तापलं की आपण लगेचच त्याच्यामध्ये हा बारीक करून घेतलेला कांदा, टोमॅटो, मगजबी आणि काजू याची ग्रेव्ही घालतोय. तेलाला खूप अगदी गरम करायचं नाहीये, नाहीतर लगेच अगदी मसाला आपला करपला जातो. तेव्हा अगदी थोडंसं एखादा मिनिट ठेवलं की लगेच आपण त्यात ग्रेव्ही घालून घेतली. आणि ग्रेव्हीमध्ये करताना पाणी वगैरे घालायची काही गरज पडत नाही, कारण कांदा आणि टोमॅटो हे ओलसर असल्यामुळे तेवढ्या ह्याच्यावरती छान असं बारीक होतं. मीडियम गॅसवरती आपण 5 ते 7 मिनिटं ही ग्रेव्ही छान अशी भाजून घेऊया तेल सुटेपर्यंत. आपला मसाला छान अगदी आता तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेतलेला आहे हा. आता पुढचं साहित्य त्याच्यामध्ये घालून घेऊया, म्हणजे अजून थोडासा भाजला जाईल. 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा साखर चवीसाठी घालतोय आपण, धने पावडर 1 चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, लसूण पेस्ट 1 चमचा, कारण आपण मॅरिनेशन मध्ये पण घातली होती, आणि आलं पेस्ट पण अर्धा चमचा.
आणि हे क्रीम आहे, हे आपण घरचंच वापरतोय. तुम्ही बाहेरचं मिळतं ते वापरलं तरी हरकत नाहीये, पण घरची जी आपण साय काढून ठेवतो तेच आपण क्रीम वापरले. म्हणजे काय होतं की ग्रेव्ही क्रीमी होते आणि छान त्याला तेल पण सुटतं. परत सगळं हे आपण 2-3 मिनिटं छान भाजून घेऊया. 2 तमालपत्र आणि 1-1 इंचाचे तुकडे दालचिनीचे, 1 टेबलस्पून टोमॅटो सॉस, 1 चमचा मीठ, कारण आपलं मॅरिनेशन मध्ये पण मीठ आहे त्यामुळे मीठ थोडंसं आपण नंतर वाटलं तर थोडंसं घालू शकतो आपण, आणि 3 चमचे कसुरी मेथी. इथे आपण जर तुम्हाला हवा असेल तर रंग घालू शकता, पण आपण ऑलरेडी मॅरिनेशन मध्ये घातलाय आणि जेव्हा हे चिकनचे पीसेस आपण त्याच्यामध्ये घालणार आहे ग्रेव्हीमध्ये तेव्हा त्याला व्यवस्थित रंग येईल, त्यामुळे इथे आपण रंग घालत नाहीये. सगळं साहित्य घातल्यानंतर परत आपण 2 ते 3 मिनिटं छान सगळं हे मीडियम गॅसवरती भाजून घेऊया. आणि इथं आपण गरम पाणी घालणार आहोत 1 कप. छान ह्याला आता तेल सुटलेलं आहे. ह्या स्टेजला आपण आता गरम पाणी घालतोय. छान अगदी ग्रेव्ही तयार झाली आहे, स्मूथ अगदी शिजती ती. पण ते आता दोन्ही घालून आपण एकत्र शिजवून घेऊया. चिकन टिक्का ग्रेव्हीत आपण रंग घातलेला नव्हता, पण आता हे सगळं घातल्यानंतर त्याला मस्त असा ग्रेव्हीला रंग येणार आहे. सगळं आपण ह्याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत टिक्के वगैरे. छान सगळं हे हलवूया. झाकण घालून आपण 5 मिनिटं त्याला छान शिजवून घेऊया. आपण 5 ते 7 मिनिटं आपण छान असा झाकून ठेवलेला. मस्त आता तेल सुटलेले अगदी कटबीट आलेलं आहे, अगदी मस्त दिसतोय छान अगदी. अगदी जेवढी हवी आहे आपल्याला ग्रेव्ही एवढी झालेली आहे. आपण 1 कप गरम पाणी घातलेलं, तेवढ्यामध्ये अगदी छान ग्रेव्ही पण झालेली आहे. आणि चिकन शिजलेलं आहे, मगाशीच आपण चेक केलेलं आहे आणि मस्त तेल सुटलंय मात्र. आपण याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालूया आणि डिश आपली पूर्ण तयार आहे. म्हणजे तेवढ्या ह्याच्यावरती रंग पण छान आलाय. जो आपण पनीर टिक्क्याच्या मॅरिनेशनला घातला होता ना तोच कलर आलेला आहे, त्यामुळं छान, म्हणजे अगदी खूप डार्क कलरची अगदी लाल लाल जशी हॉटेलमध्ये दिसते तशी दिसत नाहीये, कारण आपण रंग ह्याच्यामध्ये कमी घातलाय, तर तो ऑप्शनल आहे. आणि चिकन टिक्का मसाला हे आपली डिश आता सर्व्हिंगसाठी तयार आहे, तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. आणि आज आपण झटपट होणारी केली आहे, म्हणजे कुठल्याही ग्रेव्ह्या तयार केलेल्या नाहीयेत, इथे झटपट ग्रेव्ही तयार केली आणि त्याची बनवली आहे. तर तुम्ही सुद्धा करून बघा. आम्हाला इंस्टाग्रामला सांगा की तुमचा चिकन टिक्का मसाला कसा झाला, आणि आमच्या यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आमच्या SS कुकिंग चॅनलला नक्की फॉलो करा. लवकरच भेटूयात.